आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत। कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल। आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही। मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे। आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट केवायसी नाही की तर 9,000 रुपयांचे नुकसान। लाडक्या बहिणींनो, ही माहिती चुकवू नका। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आजची ही बातमी खूपच महत्त्वाची आहे, कारण जर तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केली नसेल तर तुमचं थेट 9,000 रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकतं। होय बहिणींनो, फक्त एका छोट्या चुकीमुळे तुमचा एवढा मोठा लाभ थांबू शकतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पिन्नी, 9,000 रुपये नुकसान कसं होणार? आता अनेक बहिणी विचार करत आहेत, 9,000 रुपये इतकं नुकसान कसं होईल? मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते। डिसेंबर महिन्यापासून सरकारने केवायसी बंधनकारक केली आहे। म्हणजे 1. ज्यांची केवायसी पूर्ण नाही, 2. त्यांचा हप्ता डिसेंबरपासून थांबवण्यात आला आहे आणि हे आजही सुरू आहे। डिसेंबरपासून हप्ते बंद। जर तुम्ही डिसेंबरमध्ये केवायसी केली नसेल तर डिसेंबरचा हप्ता नाही, जानेवारीचा नाही, फेब्रुवारीचा नाही, मार्चचा नाही, एप्रिलचा नाही, मेचाही नाही, म्हणजे सलग 6 महिने पैसे मिळत नाहीत। गणित समजून घ्या। प्रत्येक महिना 1,500 रुपये, 6 महिने गुणिले 1,500 रुपये बरोबर 9,000 रुपये। म्हणजे फक्त केवायसी न केल्यामुळे तुमचे 9,000 रुपये अडकतात। हे पैसे नंतरही मिळतील याची खात्री नाही। GR मध्ये काय म्हटलं आहे? सरकारी निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात केवायसी अपडेट करण्याची संधी दिली जाते। म्हणजे जूनमध्ये पोर्टल पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना संधी मिळू शकते, पण ही हमी नाही। जूनपर्यंत काय होणार? जर जूनपर्यंत पोर्टल सुरू झालं नाही तर डिसेंबर ते मेपर्यंतचा लाभ कायमचा गमावण्याची शक्यता आहे। म्हणजे तुम्ही पात्र असतानाही फक्त टेक्निकल कारणामुळे तुमचा पैसा थांबतो। छोट्या चुकीमुळे मोठं नुकसान। अनेक वेळा 1. आधार लिंक नसतो, 2. बँक अपडेट नसते, 3. डॉक्युमेंट अपलोड होत नाही, 4. सर्व्हर एरर येतो आणि यामुळे केवायसी अपूर्ण राहते। पण याची शिक्षा मात्र बहिणींनाच मिळते। सरकारकडे अपेक्षा। आम्ही सरकारकडे ही मागणी करतो, 1. जूनमध्ये पोर्टल नक्की उघडावं, 2. ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांना संधी मिळावी, 3. प्रलंबित हप्त्यांचाही विचार व्हावा। कारण एका छोट्या चुकीमुळे एवढा मोठा आर्थिक तोटा कोणालाही होऊ नये। पुन्हा सर्वांना केवायसी करावी लागेल का? सध्या तरी 2026 मध्ये पुन्हा सर्वांसाठी केवायसी बंधनकारक होण्याची शक्यता कमी आहे। फक्त 1. ज्यांची राहिली आहे,
2 ज्यांची अपूर्ण आहे त्यांनाच संधी दिली जाऊ शकते. तुम्ही आत्ताच काय करा? माझ्या सगळ्या बहिणींनो, आजच खालील गोष्टी तपासा. 1. तुमची KYC पूर्ण आहे का? 2. आधार लिंक आहे का? 3. बँक खाते ॲक्टिव्ह आहे का? 4. मोबाईल नंबर अपडेट आहे का? जर काही अडचण असेल तर लगेच दुरुस्त करा. वेळ वाया घालवू नका. इतर कारणांमुळेही लाभ थांबतो. काही वेळा 1. चुकीची माहिती अपडेट करणे, 2. वारंवार बदल करणे, 3. अपूर्ण अर्ज. यामुळेही लाभ बंद होतो. म्हणून काही बदल करायचा असेल तर काळजीपूर्वक करा. शेवटचा महत्त्वाचा संदेश. माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजून KYC केली नसेल तर आजच करा. कारण उद्या उशीर झाला तर 9,000 रुपये हातातून जाऊ शकतात. तुमच्यासाठी मी इथे आहे. जर KYC अडचण असेल, पैसे आले नाहीत, स्टेटस कळत नसेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी शक्य तितकी मदत करेन. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.